आवरेकाळ पलाव कर्नाटका स्पेशल करणार आहे. त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्यातलं 1 वाटी आवरेकाळ घेणार आहे. आताच मोजून घेते. एक वाटी आवरेकाळ. त्याच्यानंतर आम्ही सोसायटी टाकी म्हणजे कंट्रोलचा तांदूळ घेतला आहे रेशनचा. त्याच्यापासून आज आवरेकाळ पलाव करणार आहे. त्यासाठी 1 वाटी तांदूळ. हा तांदूळ फक्त 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायला लागतं. बाकी टेस्ट सुपर असते, आरोग्यासाठी अधिक चांगलं असते. मोहरी, जिरे, त्यानंतर एक कांदा मोठा चिरून घेतला आहे. गाजर एकच कापून घेतलं आहे. आवरेकाळ जास्ती घेणार आहे म्हणून बाकीचं व्हेजिटेबल्स काय घेतले. कॅशू, एलजी हिंग, कोथिंबीर, कडीलिंब, पलावपत्री, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि खडा मसाल्यामध्ये 2 वेलदोडे, 2 लवंग आणि 2 मिरे घेतले आणि दालचिनीचा 1 तुकडा घेणार आहे. आता पहिल्यांदा इकडं तेल आणि मीठ तिखट. पहिल्यांदा तवा तापायला लागते. हे गॅसवर कुकर तापायला ठेवते. थोडंसं तेल घालायचं. तेलाचा वापर कमीत कमी करते मी. आता तेल तापेपर्यंत चार हिरव्या मिरच्या आणि लसूण चेचून घ्यायचं. तेल तापलं पाहिजे नाही. मोहरी, लसूण उडून पडलेलं आहे अख्खा. हिंग, हे सगळे मसाले घालायचे तोपर्यंत. आता कांदा घालायचा. आता हे काय करायचं, फोडायचं फक्त. आता कांदा चांगला भाजायला लागला. त्याच्यात हे वेलदोडे फोडून सगळे जरा वाटतं. आलं लसूण पेस्ट, आलं लसूण आणि हिरवी मिरची घातल्या. हिरवी मिरची कडक असते म्हणून चमच्यानं वापरायची नाही. हे हातानं वापरायची नाही, चमच्यानं. कॅरेट, आता तांदूळ फक्त धुवून घेतले. आवरेकाळ पलाव म्हटल्यावर आवरेकाळ जास्ती वापरतो. आवरेकाळ सीझन असला की चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची घातलेली आहे तरी पण थोडंसं हे झालं लाल तिखट. कलरला छान होतं. त्यानंतर कोल्हापुरी तिखट असते की नाही, कलर नसते. ना चांगला हलवायचं. आता 1 वाटी तांदूळ आहे नाही, त्या तांदळाचं 4 वाटी पाणी घालायचं. आता 4 वाटी पाणी घालून झालं.
आणि त्याच्यात शिजताना थोडीशी कोथिंबीर घालायची, नंतर थोडीशी घालायची आणि कुकरला टोपण लावून घेऊन 4 शिट्या द्यायच्या. कारण आवरेकाळ जरा की नाही, आवरेकाळ म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, वरणा जरा शिजायला हार्ड असते, म्हणून 4 शिट्या देऊन घ्यायच्या. पुढे शिट्या गॅस बंद करतो. इकडं पलाव गारायला लागला. पलाव बरोबर इकडे आवरे काय पलावर कर्नाटकात त्याच्यावर रायता करतात. रायता करण्यासाठी कोकंबर, तर मी कोकंबर घालते. त्यानंतर कांदा, थोडेसे कॅरेट, कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची आणि एकच मिरची घालणार, कारण आमच्याकडं मिरच्या कडक जास्त असतात, जास्ती खाता हे तिखट होतं आहे. मग घालणार आता एक कटरला बारीक करून ठेवणार आहे. ज्यावेळी जेवायचं त्यावेळी त्याच्यात दही मिक्स करायचं, दोराने मोडून फक्त ठेवणार. जेवायच्या वेळी दही मिक्स करणार. मी काय फोड आता याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि दही. कोणाला पाहिजे असेल त्यांनी हे केलं तर चालतं आहे. म्हणजे तेलाची फोडणी दिली तर एक लहान पॅन घेऊन त्याच्यात तेल, मोहरी आणि बॅडगी मिरची आणि कडून घालायचं. तर हिरवी मिरची हातात घातलेली आहे, त्यामुळे बॅडगी मिरची फक्त टेस्टसाठी. आम्ही तेल कमी वापरतो म्हणून मी घालत नाही. कोणाला इंटरेस्ट असेल तर मी घालायचं. वरून थोडीशी कोथिंबीर. पलाव खाण्यासाठी तयार झाला आहे. आता ह्याच्यात थोडंसं तूप घालायचं. तूप आणि शिजवताना पण कोथिंबीर घालायचं आहे. आता थोडीशी घालायची. रेशनच्या तांदळापासून आवरेकाय पलाव कर्नाटक स्पेशल डिश तयार केली. आता मसाला भाजी. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.